ओके. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेनीवरती करायचे आहेत. एक हात वर नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली. दोन, परत एकदा एक हात वर, दोन हळूवार हात खाली. तिसरी हालचाल एक हात वरती, दोन हळूवार हात खाली. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर हात खाली. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत, कडेने खाली करूयात. एक कडेने हात खाली. दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. श्वास घ्यायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मागे घ्यायचा. दोन, परत एक, दोन, एक, दोन. श्वास घ्यायचा आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 परत एक श्वास आतमध्ये आणि पाय खाली. दोन श्वास बाहेर. उजवा पाय आपल्याला पुढे करायचा आहे. एक, दोन, 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 एक आणि पाय खाली. दोन. डावा पाय पुढे करायचा आहे, कडेनी मागे घ्यायचा आहे. करूयात. एक डावा पाय पुढे, कडेनी घ्यायचा आहे, मागे. दोन, परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. उजवा पाय आपल्याला सेम पुढे घ्यायचा आहे आणि मागे करायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. पाठीचा कणा ताठ आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक सरळायचं आहे. दोन उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक सरळायचं आहे. दोन उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक, दोन. पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, परत एकदा. एक, दोन,
परत 1 2 परत हळूवार सरळायचा मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडून वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1 सरवायचं आहे. 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचा आहे खाली. ठीक आहे. मान सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला कंबर गोल फिरवायची आहे डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही पायांची टाचापंजी जोडायची आहेत. मान सरळ करायचे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एकाच वेळेस एक हात खाली, एक हात वरती. 1 डावा हात खाली, उजवा हात वर. 2 परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात करायचे आहेत खाली दोनही. आता डावा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे मागून पुढे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 हात खाली. परत उजवा हात. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. हळूवार हात करायचे आहेत खाली. मान सरळ. दोन्ही हात खांद्यावरती ठेवायचे आहेत. कोपरे जोडायचे आहेत. खांदे गोल फिरवायचे मागून पुढे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार हात करायचे आहेत खाली. मान करायचे आहे सरळ. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. 2 श्वास आतमध्ये घेत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. वर यायचं पूर्ण. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 आणि हात करायचे आहेत खाली. मान सरळ. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि उजवा हात वरती करायचा आहे. डावीकडे झुकायचं असं. 1 आणि असं जर द्यायचं 5 काउंट पर्यंत. 1 2 3 4 5. परत सरळ व्हायचं आहे. डावा हात वरती उजवीकडे झुकायचं. 5 जर्क. 1 2 3 4 5. परत सरळ. उजवा हात. 1 2 3 4 5. परत सरळ. डावा हात. 1 2 3 4 5. पुन्हा सरळ. परत 1 2
3 4 5 परत सरळायचा आहे. डावा हात 1 2 3 4 5 परत सरळायचा आहे. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि हळूवार सरळ व्हायचं आहे. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1 पायामध्ये अंतर ठेवून, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. डावीकडे झुकायचे आपल्याला. 1 जग द्यायचा आहे, 2 3 4 5 परत सरळायचं आहे. उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 पाय गुडघ्यात न वाकवता, 4 5 परत सरळ. डावीकडे 1 2 3 4 5 परत सरळायचं आहे. उजवीकडे 1 2 3 4 5 परत सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. मान सरळ करायचे आहे आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ. आपण आता पूर्ण शरीराचे सूक्ष्म व्यायाम केले, ज्याच्यामुळे मानेपासून पायाच्या अगदी पंजांपर्यंत, बोटांपर्यंत आपल्याला ताण मिळणार आहे. त्यांची हालचाल होणार आहे. छोटे छोटे सांधे ऍक्टिव्हेट होणार आहेत. तिचा रक्तपुरवठा सुधारणार आहे. सगळे स्नायू ऍक्टिव्हेट होणार आहेत. त्यांची लवचिकता हळूहळू वाढणार आहे. त्यामुळे योगासनं पुढील करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. म्हणून आपल्याला अशा प्रकारे वॉर्मअप करायचा आहे, ज्याला योगिक परिभाषेमध्ये सूक्ष्म व्यायाम म्हणतात. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रसिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं तन्नमामि पतञ्जलि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 दोन्ही हात वर,
दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, तळवे जोडलेले ठेवायचे आहेत. पाठीच्या स्नायूला जो ताण पडतो त्याकडे लक्ष. आणि आता फक्त आपल्याला श्वास घ्यायचे आहेत. 5 श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. मी 1 म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास 1, 2, श्वास सोडायचा. दुसरा श्वास 1, हात कानाच्या मागे, 2, तिसरा श्वास 1, 2, चौथा श्वास 1, 2, पाचवा श्वास 1, 2, वर हात घ्यायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ. पहिले श्वास घ्यायचा आहे 1, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर सोडत डाव्या बाजूला झुकायचा आहे. पुन्हा श्वास घेत सरळायचा. 1 श्वास आतमध्ये, परत उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत बाजूला. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे पुढे. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने, कोपरे सरळ करायचे आणि श्वास आतमध्ये घेत हात वर करायचे. श्वास बाहेर सोडत हात खाली. ठीक आहे. हात कोपऱ्यातून सरळ ठेवायचे वर घेताना. खांद्याची हालचाल फक्त करूयात श्वासासोबत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये. आता डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे. उजवा पाय सरळ करायचा आहे, डावा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, मान सरळ करायचे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशापर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय 1 गुडघ्यातून एकदम सरळ ठेवायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. जेवढं गुडघ्यातून पाय सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त. परत एकदा डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोट गुंफवायची एकमेकांमध्ये आणि हात आपल्या पायाखाली ठेवायचा आहे. ठीक आहे. ज्यांना शक्य त्यांनी करायचं आहे, नसेल शक्य त्यांनी नुसतं पाय वर उचलला तरी चालेल. श्वास आतमध्ये घेत पाय करायचा आहे सरळ आपल्याला. करूयात. 1 श्वास आतमध्ये, पाय सरळ. 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. गुडघ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत पाय करायचा सरळ. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांची बोट गुंफून पायाच्या पंजाखाली ठेवायचं आहे आणि आता उजवा पाय सरळ करायचा. 1
कमरेतून निघणाऱ्या नसांना ताण पडणार आहे 2, त्याच्यामुळे कंबर दुखी पण आपली कमी होते. याच्यामुळे 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. दोन्ही हातांनी पायाच्या म्हणजे गुडघ्याला आणि पंजाला पकडून पायवर उचलायचा आहे. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे. असा पाय आपला झाला पाहिजे. आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वळायचं आहे. करूयात. 1 खुब्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. 2 खुब्याच्या स्नायूंचा सूक्ष्म व्यायाम. 1 2. परत 1 डावीकडे वळायचं, पूर्ण मागे पाहायचा प्रयत्न. दोन्ही खांदे एका बाजूला समांतर. 2. परत 1 2. 1 जो पाय वाकवलाय त्या बाजूला वळायचा आहे. 2. परत 1 2. शेवटचं 1 2. आता पाय करायचे खाली, डावा सरळायचा, उजवा पाय वाकवायचा आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. उजवा पायाचा घोटा डाव्या गुडघ्यावरती दोन्ही हातांनी पकडायचा आहे. दोन्ही हातांची बोट गुंफायची एकमेकांमध्ये. शक्यतो उजवा घोटा डाव्या खांद्याच्या रेषेत येईल असा ठेवायचा. खूप असा खाली नाही ठेवायचा, तो वरती येईल असा ठेवायचा, म्हणजे ताण पडतो खुब्याला. आणि उजवीकडे वळायचं आहे. 1 2. परत 1 2. उजवीकडे. 1 2. 1 2. 1 2. 1 2. परत 1 2. आणि पाय ठेवायचा आहे खाली. पाय करायचा आहे सरळ. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायावरती, पंजाला पकडायचं, पंजा गोल फिरवायचा आहे. 1 2 3. पूर्ण पंजा गोल फिरवायचा. 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पंजाला पकडायचं, पंजा गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ, मान करायची आहे सरळ. आता डावा गुडघा परत आपल्या डावा घोटा उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि आपला मांडी जी अशी वर असते त्याला आपल्याला खाली दाबायचं. प्रेस करायचं खाली, मॅक्सिमम टेकवायचे खाली. टेकवायचा प्रयत्न करा, खाली टेकवायचं, पाय वर राहील. गुडघ्याच्या स्नायूंसाठी उपयुक्त. ठीक आहे. गुडघा वगैरे आपला दुखतो तर त्यासाठी उपयुक्त आहे. हळूहळू करा. ज्यांचं टेकत नसेल त्यांनी जस्ट असं असं केलं तरी चालेल. ज्यांचं टेकते त्यांनी दाबून धरा. ज्यांचं टेकत नाही त्यांनी वर खाली करा, म्हणजे जाईल. परत पाय सरळ करायचा, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. आणि मग पाय खाली टेकवायचा आहे. 1 2 दाबायचा, प्रेस करायचा. 4 5 6 7 8 9 आणि 10. जरी खाली टेकला नाही तरी चालेल, पण ही मुवमेंट करायची म्हणजे खूप वेळेला आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. टेकलं नाही तरी चालेल. पाय करायचं सरळ, मान सरळ करायचे आहे. आता पायाचे पंजे सरळ, मान सरळ, पाय पूर्ण सरळ. श्वास आतमध्ये घेत, हात वर. 1 बोटाच्या मुठी बंद करायच्या आहेत, मुठी सोडायच्या श्वासासोबत. पायाचे बोट पण असे करायचे. तेव्हा करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता हातांचे दंड कानाला लावायचे. हात फार लांब नाही ठेवायचे, कानाला लावायचे आहेत. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. मान सरळ. 1 श्वास आतमध्ये, हात कोपरातून सरळ. 2 श्वास बाहेर.
एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, हात खाली. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, असे ठेवायचे. हात पाठीमागे ठेवायचे आहेत, मान करायचे आहे सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर वर उचलायचे आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये, कंबर वर, मान मागे टाकायचे आहे, शरीर जमिनीला समांतर होईल असा प्रयत्न. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक, दोन. शेवटचा. एक, दोन. ठीक आहे. आता पायामध्ये अंतर वाढवायचंय थोडं. ठीक आहे, पायामध्ये अंतर वाढवायचं आहे आणि दोन्ही गुडघे डावीकडे करायचे. ठीक आहे, डावा गुडघा जमिनीला टेकवायचा, उजवा गुडघा डाव्या घोट्यावर. ठीक आहे, परत सरळ उजवीकडे, डावा गुडघा उजव्या घोट्यावर. ठीक आहे, करूयात. सिंपल आहे, फक्त खुब्याला ताण पडणार आपण. करूयात. एक, दोन, तीन. पूर्ण गुडघा जमिनीला टेकला पाहिजे फक्त, हे महत्वाचं आहे. चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. गुडघा जमिनीला टेकवायचा, दुसरा गुडघा घोट्यावरती. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, खुब्याला तुम्हाला ताण पडताना दिसेल. पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. आणि आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. ठीक आहे, दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे, इथे सुद्धा सेम. गुडघे खाली दाबायचे आहेत, प्रेस करायचे आहेत. मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक, दोन्ही हातांची कोपरे आपल्या मांड्यांवरती ठेवून खाली दाबायचे आहेत, पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. दोन. परत एकदा पुढे. एक, दोन. ठीक आहे, आता दोन्ही गुडघ्यांवरती हात ठेवायचा आहे, प्रेस करायचा आहे पूर्ण आणि पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हात गुडघे खाली प्रेस करायचे आहेत, पाठीचा कणा ताठ. ज्यांचे पाय टेकत नाही त्यांनी थोडस असं प्रेसिंग करा वर खाली, दाबायचं आहे. पायाच्या पाठीचा कणा ताठ, मान सरळ, टाचा पंजे जोडलेले. ठीक आहे, आता उजव्या हाताने दोन्ही पायाच्या पंजांना पकडायचं आहे आणि पाठीला पीळ द्यायचंय, मागे पाहायचं आहे असं. पाठीचा कणा ताठ. एक. आता परत उजवीकडे डाव्या हाताने पकडायचं पंजाला, उजवीकडे. दोन. परत डावीकडे. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. परत सरळ कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य. परत सरळ. दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. ठीक आहे, उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. एक. परत दोन विरुद्ध. तीन, चार, पाच, सहा. पाय खाली राहील. 7, 8, 9. थोडा पिळू वाढवायचा आहे. 10, 11, 12, 13. पाठीच्या आणि पोटाला पण पीळ बसला पाहिजे. 14, 15, 16,
17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ. आता असंच बसायचं आहे आणि दोन्ही हात आपल्या डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, कोपरे मागे करायचे. असं नाही ठेवायचं, तर जास्तीत जास्त मागे हात खेचायचे आणि कोपरा टेकवायचा डाव्या गुडघ्याला. तर यात 1, 2, उजवीकडे 1, 2, परत 1, 2, 1, 2. एका बाजूला झुकल्यावरती असं दुसरा पाय असं वर येऊ द्यायचा नाही, तो खालीच राहील. करूयात. 1, त्याच्याकडे लक्ष द्या, पाय खाली दाबायचा उजवा. 2, परत उजवीकडे 1, डावा पाय खाली दाबायचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. आणि आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. एकदम आपण सिंपल आसनं करतो आहोत, परंतु त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळ्या स्नायूंना ताण पडणार आहे, अंतर्गत अवयवांना त्याचा फायदा होणार आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, खांदे मागे, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे, डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे आणि मागे पाहायचं आहे पूर्ण टाचांकडे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. टाचेवरती बसायचं आहे आणि मंडूकासन आपण करूयात. डावा हात नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. मान करायची सरळ, श्वास आतमध्ये घेत मानवर. 1, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे झुकायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती, हातांचा दाब पोटावरती आला पाहिजे. कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. परत मानवर, खांदेवर आणि सरळ. 1, परत एकदा पुढे. 2, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. परत एकदा. 1, पुन्हा पुढे. 2. आता फक्त मानेची हालचाल करायची आहे. श्वास आतमध्ये घेत मान वर करायची आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये, मान वर. परत मान खाली. 2. पुन्हा एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, मानवर, खांदेवर आणि सरळ आपल्याला व्हायचं आहे. आणि सर्वांनी आता पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. श्वासासोबत हालचाली करून आपल्याला
आसनं करायची आहेत जेणेकरून आपल्याला अंतर्गत अवयवांना त्याचा फायदा होईल. बोटांना ताण, कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. मान सरळ, दोन्ही हात वरती. ताडासन वॉकिंग करूयात आपण. ताडासन वॉकिंग, दोन्ही हातांची बोट गुंफायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, आपल्या मॅटच्या पाठीमागे उभं राहायचं, हात कानाच्या रेषेत, श्वास आतमध्ये घे, टाच वरती. 1 आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला पुढे चालायचे 2 पावलं. 1 2 3 4. परत असंच मागे यायचं. 1 2 3 4. परत पुढे. 1 2 3 4. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. परत 1 2 3 4. ठीक आहे. टाच करायचे खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. सोपं आहे. टाच वरती करून चालायचंय, फक्त पाय गुडघ्यामध्ये न वाकवता, हे महत्वाचं आहे. दोन्ही हात परत खांद्यांवरती ठेवायचे, कोपरे जोडायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली. परत एकदा ताडासन वॉकिंग करूयात आपण. दोन्ही पायामध्ये अंतर, हात वर, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे आणि आपल्याला टाच वरती करायचे आहे. 1 आता पुढे जायचं आहे, पाय गुडघ्यात न वाकवता. 1 2 3 4. आपल्या लिगामेंटचं स्ट्रेंथनिंग होणार याच्यामुळे. परत मागे. 1 2 3 4. परत पुढे. 1 2 3 4. जेवढे पाय सरळ तेवढं लिगामेंटला फायदा जास्त. परत 1 2 3 4. टाच खाली, हाताचे पंजे सरळ आणि हात करायचे आहेत खाली. परत बोटांना ताण, कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता काय करायचं आहे, गोमुखासनामध्ये आपण हात पकडतो तसं आपल्याला हात पकडायचे, तसे मागून. ठीक आहे. आणि मग नंतर दुसऱ्या हाताने. ठीक आहे. तर यात हाताचं सिंक्रोनायझेशन पाहिजे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवा. एक हात वर, एक हात खाली. डावा हात खाली करा, उजवा हात वरती. ठीक आहे. पहिले असं करायचं, मग हात वाकवायचा, हा हात मागे घ्यायचा, दोन्ही हातांना पकडायचा, बोटांना एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत बोट असे, मान सरळ करायचे. परत हात सरळ करताना दोन्ही हात सरळ करायचे. एकाच वेळेस हा हात वर, हा हात खाली, दोन. परत हात कोपऱ्यात वाकवायचा, हात मागे घ्यायचा आणि दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, मान करायचे आहे सरळ. परत हात सरळ. परत 1 2. ठीक आहे. कोपऱ्याच्या डिरेक्शन वरती. परत हात सरळ. एकाच वेळेस एक काठी कशी वर खाली करते तसं आपल्याला करायचं आहे. 2. ठीक, म्हणजे आपल्याला ताण पडणार नाही. मान सरळ. परत 1 श्वास सामान्य करायचा आहे. टाचा पंजे शक्यतो जोडायचे, म्हणजे बॅलन्सिंगला आपल्याला सोपं जातं किंवा ब्रेनला त्याचा ताण पडतो. परत 2. ब्रेन इन्व्हॉल्वमेंट महत्वाची आहे, त्यामुळे टाचा पंजे जोडायचे आहेत. जेवढे टाचा पंजे जवळ तेवढी ब्रेन इन्व्हॉल्वमेंट जास्त. 2. मान सरळ, पाठीचा कणा ताठ. परत 1 पकडायचं, आता थांबायचं आहे आणि मी 1 म्हटलं की श्वास घ्यायचा, 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना ताण वाढतो, त्याकडे लक्ष द्या. पहिला श्वास 1, खोल श्वास घ्यायचा आहे, 2. दुसरा श्वास 1 2. तिसरा श्वास 1
दोन. चौथा श्वास 1 2. पाचवा श्वास 1 2. आता हात करायचे आहेत खाली, परत दोन्ही हात वरती करायचे आहेत. उजव्या हाताने करायचे सेम. उजवा हात वर, डावा हात खाली, मान सरळ, कोपरे सरळ आणि श्वास घ्यायचा आहे. पहिला श्वास 1. जास्तीत जास्त श्वास फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे. छातीचा पिंजऱ्याचा आकार मोठा करायचा आहे. 2. परत 1 2. परत 1 2 1 2. लास्ट 1 2. हात सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचा, खांद्याने एवढा, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. स्पाइनला जो ताण पडला त्याकडे लक्ष देऊन आपल्याला हालचाल करायची पुढची. 1 श्वास आतमध्ये मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे झुकायचा आहे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरवायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. डावीकडे आपल्याला झुकायचं आहे. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हाताची मुठी बंद करायची, श्वास बाहेर सोडत बोटांना ताण द्यायचा आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये मुठी बंद केलेली, 2 श्वास बाहेर बोटांना ताण. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1 आता उजव्या बाजूला झुकायचं आहे. 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे, घोट्याला स्पर्श करायचा आहे. डाव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत बोटांची हालचाल करूयात. 1 श्वास आतमध्ये, मुठी बंद. 2 श्वास बाहेर, बोटांना ताण द्यायचा पूर्ण. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय सरळ राहतील. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत फक्त. दोन्ही पायांची टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. 2 पुढे झुकायचं आहे. 3 डावा पाय मागे. 4 उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायचे आहेत. गुडघे छाती हनुवटी. 6
7 8 9 10 11 आणि 12. परत 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. शेवटचा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. आज आपण वेगवेगळ्या प्रकारे सिक्वेन्स घेतलेला आहे योगासनांचा. पाठीवर झोपायचं आहे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हातांचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळुवारपणे येणारा श्वास नियंत्रित करायचा आहे, बाहेर पडणारा श्वास नियंत्रित करायचा आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये बाजूला ठेवायचे आहेत. हातांचे तळवे जमिनीला टेकलेले ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत, मान उजवीकडे करायचे आहे. करूयात. 1, दोन्ही गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. परत फिरवायचं. 2, परत उजव्या बाजूला. 1, मान डाव्या बाजूला करायची आहे. 2. ठीक आहे. आता हेच आपल्याला डायनामिक तऱ्हेने करायचं म्हणजे काय, एकाच वेळेस दोन्ही पाय डावीकडे, 2 म्हटलं की दोन्ही पाय उजवीकडे, मानेची हालचाल सिंक्रोनाइज करायची. करूयात. 1, पाय डावीकडे, मान उजवीकडे. 2, पाय उजवीकडे, मान डावीकडे. 3 4 5, मानेची पण हालचाल करा. 6 7 8 9 10, पाय अठीला पीळ बसला पाहिजे. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. पाय जवळ करायचे आहेत, दोन्ही पाय असे गुडघ्यात वाकलेले. आणि आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, साधारणतः खांद्यांपेक्षा थोडस जास्त. आणि मगाशी आपण केलं तसं दोन्ही गुडघे डावीकडे करायचे आहेत आणि उजवा गुडघा जो आहे तो डाव्या घोट्यावर ठेवायचा, मान विरुद्ध दिशेने. पाय डावीकडे केले तर मान उजवीकडे करायचे आहे. ठीक आहे. दोन्ही पाय डावीकडे करायचे आहेत. डावा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे, उजवा गुडघा डाव्या पायाच्या घोट्यावरती ठेवायचा आहे किंवा टाचेवर ठेवायचा आहे.
टेकवायचंय पूर्ण. परत आता सरळ व्हायचंय 2. आता पाय करायचे उजवीकडे आणि उजवा गुडघा टेकवायचा जमिनीला, डावा गुडघा उजव्या पायाच्या टाचेवर. ठीक आहे. मान पण चेंज करायचे. पाय उजवीकडे असतील तर मान डावीकडे करायची. आता परत सरळ व्हायचं आणि हेच आपल्याला फास्ट करायचं आहे थोडस. डावीकडे आता 1 पाय डावीकडे, मान उजवीकडे. 2 पाय उजवीकडे, मान डावीकडे. 3 गुडघा घोट्यावरती टेकवायचा आहे. 4 5 6 7 उभ्याला सुद्धा ताण पडेल याच्यामुळे. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार पाय सरळ करायचे आहेत. पूर्ण पाय सरळ करायचे आहेत. हात करायचे आहेत खाली. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित राहील. हाताचे पंजे आकाशाकडे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवरून वळायचंय. पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवरून वळायचंय. पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1 दोन्ही हातांवरती दाब. मानवर, छातीवर, हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. 2 परत एकदा. 1 हात सरळ, मान वर. परत खाली यायचं आहे. 2 दोन्ही हातांची कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये. मान वर आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. करूयात. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. आता हाताचे पंजे आहेत तेच ठेवायचे आणि कोपरे वर उचलायचे आहेत. ठीक आहे. हाताचे पंजे आहेत तिथे, कोपरे सरळ, मान वर करायचे आणि दोन्ही पायाच्या वरती उचलायचे आहेत. 1 2 परत 1
दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. पाय सरळ करायचे आहेत, कोपरे टेकवायचे आहेत, खाली बसायचं आहे, पूर्ण खाली यायचं आहे. पाठीच्या स्नायूला जो ताण पडलाय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता दोनही हात खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत. हनवटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांचे दाब देऊन मानवर, छातीवर हात करायचे आहेत सरळ. तर यात एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. आता कंबर वर उचलायचे आहे आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. ज्यांना जमत नसेल अर्ध पद्मासन त्यांनी साधी मांडी घालून बसा, काही हरकत नाही. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. पोटाच्या स्नायूंची हालचाल करत आपल्याला कपालभाती करायची आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा असं आपल्याला 2 मिनिटं 120 वेळा पोटाची हालचाल करायची. करूयात कपालभाती. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि पुन्हा आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आज. दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्या आहेत. ठीक आहे. आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती, श्वास बाहेर सोडत हात खाली. जोरात श्वास घ्यायचा, जोरात श्वास सोडायचा. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2,
एक दोन, 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 एक आणि दोन. हात खाली, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावर. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम, 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 ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. अनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढेच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू. हो आज